नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं MPSC MCQ PYQ या चॅनलमध्ये. आणि आजचं आपलं लेक्चर MCQज जे की आपण त्या टॉपिकवर घेणार आहे ते आहे की संविधान सभेची मागणी. ह्या टॉपिकवर आपण MCQज घेणार आहेत, PYQ बऱ्यापैकी. तर चला तर मग सुरू करूयात. तर पहिले असे की खालीलपैकी कोणत्या तारखेला उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेने स्वीकार केला? ऑप्शन्स आहेत. 13 डिसेंबर 1946, 22 जानेवारी 1947, 26 जानेवारी 1947, 15 ऑगस्ट 1947. हा क्वेश्चन बघा मित्रांनो, SR मेन्स ऑक्टोबर 2023 ला आलेला आहे. थोडा मी ऑप्शन सांगितल्यानंतर तुम्हाला टाइम देत जाईल थिंक करायला, कारण की आपल्याला माहिती आहे की विदिन 30 सेकंदामध्ये आपल्याला बऱ्यापैकी त्याचं उत्तर शोधून ते गोल करायचं आहे तिथं. ओके, त्यामुळं जेवढं क्विक होईल तेवढं तुम्ही विचार करत जावा, किंवा आता हे लेक्चर चालू त्यामुळं तेवढं रिव्हिजन फास्ट ध्यानात ठेवत चला. ओके, तर याचं उत्तर आहे 22 जानेवारी 1947. संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? 1. राजकुमार अमृतकोर, 2. M.R. मसानी, 3. J.B. कृपलानी, 4. हंसा शिवराज मेहता. याचं उत्तर आहे J.B. कृपलानी. खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? पहिला आहे सर विल्यम वूड, 2. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर. याचं उत्तर आहे सर विल्यम वूड. अयोग्य जोडी ओळखा. 22 जुलै 1947 संविधान सभेद्वारा राष्ट्रध्वजाचा स्वीकार झालेला आहे. 24 जानेवारी 1950 संविधान सभेद्वारा राष्ट्रगीताचा स्वीकार. 25 जानेवारी 1950 शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार. 26 जानेवारी 1950 शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार. अयोग्य जोडी कुठली? तर 3. 25 जानेवारी 1950 शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार ही अयोग्य जोडी आहे. संविधान सभेबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिला, संविधान सभेने मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. ब. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. क. संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले. ड. संविधान सभेने 24 जानेवारी 1949 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. वरीलपैकी अयोग्य कथन ओळखा. ऑप्शन्स आहेत. 1. फक्त अ, 2. फक्त ब, 3. फक्त क, 4. फक्त ड. त्याचं उत्तर आहे 4. फक्त ड हे अयोग्य कथन आहे. संविधान सभेबाबत योग्य कथन ओळखा. अ. कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. ब. प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेल्या जागा 4 मुख्य समुदाय मुस्लिम, शीख, दलित आणि सर्वसाधारण यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विभागल्या जाणार होत्या. याची पर्यायी उत्तर आहेत फक्त अ, फक्त ब, अ व ब दोन्ही, किंवा यापैकी नाही. याचं उत्तर आहे मित्रांनो फक्त अ हे योग्य आहे. ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्दिष्टाचा ठराव कधी संमत केलेला आहे? संयुक्त गट मुख्य डिसेंबर 2023 ला आलेला प्रश्न आहे. तर याचे ऑप्शन्स आहेत. 1. 26 नोव्हेंबर 1950, 2. 26 नोव्हेंबर 1949, 3. 26 जानेवारी 1948, 4. 22 जानेवारी 1947. याचं उत्तर आहे 22 जानेवारी 1947. काँग्रेसच्या तज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा. संयुक्त गट मुख्य 2023 चा प्रश्न आहे. पहिला आहे 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ञ समिती नेमली. ब. जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते. क. K.M. मुन्शी या समितीचे समन्वयक होते. पर्याय उत्तर आहेत फक्त अ, ब, फक्त ब, क, त्यानंतर 3. फक्त अ आणि क, 4. वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे फक्त अ आणि ब. संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा. संयुक्त गट मुख्य
संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली होती. ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. क. एच सी मुखर्जी व व्ही टी कृष्णमाचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पर्याय उत्तर फक्त अ, ब, फक्त ब, क, फक्त अ आणि क की वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. संविधान सभेत खालील मान्यवर सदस्य सहभागी झाले होते. PSI मेन्स आहे ऑक्टोबर 2023. अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुर्गाबाई देशमुख. ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद, हंसाबेन मेहता. क. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू. ड. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे.बी. कृपलानी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय उत्तर केवळ अ आणि ब, केवळ क आणि ड, तिसरा केवळ अ आणि ड, चौथा वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केलेली? ऑप्शन्स आहेत. 1. 1946, 2. 1945, 3. 1940, 4. 1939. तर याचं उत्तर मित्रांनो 1940. खालीलपैकी कोणते विधान खरे आहेत? SR मेन्स 1 ऑक्टोबर 2023 चा प्रश्न आहे. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. ब. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगीताचा स्वीकार केला. की क. 30 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचे पहिले अधिवेशन झाले. पर्याय उत्तर आहेत अ आणि ब, दुसरा आहे ब आणि क, तिसरा आहे अ आणि क की 4 वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे 1 अ आणि ब. भारतीय संविधानात स्वीकार केल्यासंदर्भात खालीलपैकी योग्य जोडी कोणती आहेत? ओके, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 चा प्रश्न आहे. अ. अमेरिका उपराष्ट्रपती पद. ब. कॅनडा केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा. क. दक्षिण आफ्रिका राज्यसभा निवडणूक पद्धती. की ड. आयर्लंड राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती. पर्याय उत्तर आहेत. पहिला फक्त अ, 2 अ आणि क, 3 अ, ब आणि ड की 4 अ, ब, क आणि ड. याचं उत्तर आहे 4 नंबरचं अ, ब, क आणि ड. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाचा त्यात समावेश होत नाही? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023. पहिला आहे अनुच्छेद 51 अ नुसार मूलभूत कर्तव्य. अनुच्छेद 368 नुसार घटना दुरुस्ती. 3. अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी. की 4. अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम. पर्याय उत्तर आहेत. पहिला फक्त अ बरोबर, दुसरा फक्त 2 बरोबर, तिसरा आहे वरीलपैकी सर्व बरोबर आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही. तर याचं उत्तर आहे 1 फक्त 1 बरोबर आहे. अनुच्छेद 51 अ नुसार मूलभूत कर्तव्य. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? पहिला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरा आहे डॉक्टर B.R. आंबेडकर, 3 जवाहरलाल नेहरू की 4 ग.वा. मावळणकर. याचं उत्तर आहे ग.वा. मावळणकर. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅश डॅश मध्ये तयार केला. महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा एप्रिल 2023 चा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत. 1 जानेवारी 1947, 2 मार्च 1947, 3 सप्टेंबर 1947 की 4 ऑक्टोबर 1947. याचं उत्तर आहे 4 ऑक्टोबर 1947. घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? टॅक्स असिस्टंट मेन्स 2022 चा प्रश्न आहे. पहिला आहे एन गोपालस्वामी अय्यंगर, 2 सर B.N. राव, 3 टी कृष्णमाचारी, 4 एन माधवराव. याचं उत्तर आहे सर B.N. राव. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते योग्य आहे कथन ओळखा. अ. संविधान सभेची निवडणूक जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये संपन्न झाली. ब. संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागा जिंकल्या व मुस्लिम लीगने 73 जागा प्राप्त केल्या. पर्याय उत्तर आहेत. पहिला आहे फक्त अ. सॉरी फ्रेंड्स मित्रांनो, कारण की
टायपिंग करताना काय झालंय, काही ऑप्शन्स खालीवर झालेले असे एखादा क्वेश्चन झाला असं दोन फक्त ब, तीन अ व ब दोन्ही की चार वरीलपैकी नाही. याचं उत्तर आहे तीन अ व ब दोन्ही योग्य. कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच संविधान सभेची मागणी केली? ESI मेन्स 2022 चा प्रश्न आहे. पहिला 1937, दुसरा 1936, तिसरा 1935 की चार 1934. तर याचं उत्तर आहे 3 1935 रोजी. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलेले नाही? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 चा प्रश्न आहे. पहिला आहे सुकाणू समिती, दुसरा आहे प्रक्रिया विषयक नियम समिती, तिसरा आहे मूलभूत अधिकार उपसमिती की चार वित्तीय व स्टाफ समिती. याचं उत्तर आहे 3 मूलभूत अधिकार उपसमिती. खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संविधान सभेने दिनांक 26/11/1949 रोजी राज्यघटना स्वीकारली त्या दिवसापासून तत्काळ लागू करण्यात आलेल्या? पहिला आहे भारतीय नागरिकत्व, ब नागरिकांचे मूलभूत अधिकार, क राष्ट्रपतीने शपथ घेणे, ड आणीबाणी विषयक तरतुदी, ई निवडणूक आयोग आणि त्यांची कार्य. पर्याय उत्तर काय काय? पहिला आहे वरील सर्व, दुसरा आहे अ ब ड आणि ई, तिसरा आहे अ ब क आणि ड, चौथा अ क आणि ई. याचं उत्तर आहे 4 नंबर अ क आणि ई. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 चा प्रश्न आहे. पहिला आहे हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. दुसरा आहे BN राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. तिसरा आहे HVR अय्यंगर हे संविधान सभेमध्ये मुख्य ड्राफ्ट्समॅन होते की चार प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुंदर हस्ताक्षरकार होते. याचं उत्तर आहे 3 HVR अय्यंगार हे संविधान सभेमध्ये मुख्य ड्राफ्ट्समॅन होते. 1946 मध्ये संविधान सभेला उद्घाटनाच्या अधिवेशन सत्रात खालीलपैकी कोणत्या देशांनी सदिच्छा संदेश पाठवले होते? पहिला आहे USA, ब प्रजासत्ताक चीन, क ऑस्ट्रेलिया सरकार की ड कॅनडा सरकार. पर्याय उत्तर आहेत पहिला आहे फक्त ब आणि क, दुसरा आहे फक्त अ ड, तिसरा आहे फक्त ब आणि ड, चौथा आहे फक्त अ ब क. याचं उत्तर आहे 4 फक्त अ ब आणि क. भारतीय संविधान जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान आहे असे कोणी म्हटलेले आहे? फॉरेस्ट मीन्स ऑक्टोबर 2022 चा प्रश्न आहे. पहिला डॉक्टर BR आंबेडकर, दुसरा आहे पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरा आहे सर आयवर जेनिंग्स की चार सर हेनरी मेन. याचं उत्तर आहे 3 सर आयवर जेनिंग्स. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केलेली? पहिला 1938, दुसरा 1939, तिसरा 1940 की चौथा 1942. तर 1940 याचं उत्तर आहे. भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932 च्या दरम्यान लंडनमध्ये गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. संयुक्त गट क पूर्व नोव्हेंबर 2022 चा प्रश्न आहे. पहिला आहे 2, दुसरा आहे 4, तिसरा आहे 3, चौथा आहे 5. याचं उत्तर आहे 3 नंबर. संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कोणी केलेली? पहिला आहे लोकमान्य टिळक, बी गांधीजी, सी MN रॉय की डी सरदार पटेल. याचं उत्तर मित्रांनो सी MN रॉय यांनी केलेली आहे. MN रॉय यांनी संविधान सभा मागणी कधी मांडलेली? पहिला 1950, बी 1926, सी 1930 की डी 1934. याचं उत्तर आहे बी 1926 रोजी मांडलेली मागणी केलेली. काँग्रेसने अधिकृतपणे संविधान सभा मागणी कधी स्वीकारली? पहिला 1934, बी 1929, सी 1942, डी 1946. याचं उत्तर आहे 1934. 1934 मध्ये ही मागणी काँग्रेसतर्फे कोणी मांडलेली? ए सरदार पटेल, बी जिन्ना, सी गांधीजी, डी पंडित नेहरू. याचं उत्तर आहे डी पंडित नेहरू.
1936च्या अधिवेशनात संविधान सभा मागणीला समर्थन कोणी दिलेले? ए. मौलाना आझाद, बी. एच.सी. मुखर्जी, सी. सुभाषचंद्र बोस की डी. पंडित जवाहरलाल नेहरू? याचं उत्तर आहे डी. पंडित जवाहरलाल नेहरू. ब्रिटिशांनी संविधान सभा प्रथम कोणत्या मिशन मध्ये मान्य केली? ए. कॅबिनेट मिशन, बी. क्रिप्स मिशन, सी. सायमन आयोग, डी. वेव्हेल आयोग? सॉरी, योजना किंवा चालते वेव्हेल योजना. याचं उत्तर आहे बी. क्रिप्स मिशन. ओके. क्रिप्स मिशन भारतात कधी आलेले? ऑप्शन्स आहेत. ए. 1939, बी. 1942, सी. 1945 का डी. 1946? याचं उत्तर आहे 1942 रोजी. क्रिप्स मिशनचे प्रमुख कोण होते? ए. लॉर्ड वेव्हेल, बी. लॉर्ड क्रिप्स, सी. सर स्टॅफर्ड क्रिप्स का डी. लॉर्ड माउंटबॅटन? उत्तर आहे सी. सर स्टॅफर्ड क्रिप्स. एमपीसी बघा मित्रांनो, आपल्याला थोड्या थोड्या शब्दांमध्ये कसं फिरवू शकताय. क्रिप्स मिशन नुसार सदस्यांची निवड कशी होणार होती? ए. थेट जनतेद्वारे मतदान, बी. नामनिर्देशन, सी. प्रांतिक विधानसभा मार्फत अप्रत्यक्ष निवड की डी. व्हाईसरॉयद्वारे? याचं उत्तर आहे सी. प्रांतिक विधानसभा मार्फत अप्रत्यक्ष निवड. संविधान सभा निर्मितीची अंतिम योजना कोणत्या मिशनने दिलेली? ए. सायमन, बी. क्रिप्स, सी. कॅबिनेट का डी. माउंटबॅटन? याचं उत्तर आहे कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन भारतात कोणत्या वर्षी आलेले? ऑप्शन्स ए. 1945, बी. 1946, सी. 1947 का डी. 1942? उत्तर आहे 1946. कॅबिनेट मिशन मध्ये किती सदस्य होते? ए. 2, बी. 3, सी. 5, डी. 4? याचं उत्तर आहे बी. 3 सदस्य होते. संविधान सभेच्या सदस्यांची निवड कोणामार्फत झालेली? ए. लोकसभा, बी. प्रांतिक विधानसभा, सी. गव्हर्नर का डी. ब्रिटिश संसद? याचं उत्तर आहे बी. प्रांतिक विधानसभा. मुस्लिम लीगने संविधान सभा मागणीला पाठिंबा कधी दिलेला आहे? ए. 1934, बी. 1940, सी. 1946 का डी. 1942? याचं उत्तर आहे 1946 ला दिलेला आहे. मुस्लिम लीगने सुरुवातीला संविधान सभेवर बहिष्कार का टाकलेला आहे? ऑप्शन्स आहेत. ए. पाकिस्तान मागणीला धोका, बी. महिलांचा सहभाग, सी. ब्रिटिश समर्थन नव्हते, डी. व्यापारिक कारण? उत्तर ए. पाकिस्तान मागणीला धोका होता असं त्यांना वाटत होतं. 1940च्या लाहोर ठरावाचा मुख्य उद्देश काय होता? ए. डॉमिनियन दर्जा, बी. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी, सी. संविधान सभा स्थापना का डी. संयुक्त भारताचे समर्थन? याचं उत्तर आहे बी. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी. गांधीजींनी संविधान सभा मागणी कोणत्या संकल्पनेशी जोडलेली? ए. स्वराज, बी. ग्राम स्वराज, सी. अहिंसा, डी. सविनय कायदेभंग? याचं उत्तर आहे स्वराज. 1935च्या भारत सरकार कायद्यात संविधान सभेची तरतूद होती का? एक होय, बी. नाही, सी. फक्त प्रांतांसाठी का डी. फक्त संस्थानांसाठी? याचं उत्तर आहे बी. नाही. संविधान सभेची तरतूद नव्हती. काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य ठरावात संविधान सभा मागणी का समाविष्ट केली नाही? 1930 मध्ये. ओके. ए. ती मागणी अजून अधिकृत नव्हती, बी. ब्रिटिशांनी आधीच मान्य केली होती, सी. मुस्लिम लीगचा पाठिंबा होता का डी. गांधीजींचा विरोध होता? उत्तर ए. ती मागणी अजून अधिकृत नव्हतीच त्यामुळं. 1942 मध्ये संविधान सभा प्रस्ताव असूनही काँग्रेसने क्रिप्स योजना का नाकारली? ए. भारताला सार्वभौम संविधान निर्मिती अधिकार नव्हता, बी. सदस्य थेट निवडले जाणार होते, सी. महिलांना मतदान नव्हते का डी. पाकिस्तान प्रस्ताव समाविष्ट नव्हता? याचं उत्तर आहे एक. भारताला सार्वभौम संविधान निर्मितीचा अधिकार नव्हता. 1936 मध्ये फैजपूर अधिवेशनाचे महत्व काय होते? ए. पहिले ग्रामीण काँग्रेस अधिवेशन, बी. संविधान मसुदा तयार झाला,
सी ब्रिटिशांनी मान्यता दिली का डी मुस्लिम लीग सामील झाली? याचं उत्तर आहे ए, पहिले ग्रामीण काँग्रेस अधिवेशन. 1946च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला कोणत्या स्तरावर सर्वाधिक यश मिळाले ज्यामुळे संविधान सभा मागणी मजबूत झाली? ए, केंद्रीय विधानसभा, बी, प्रांतिक विधानसभा, सी, नगरपालिका का डी जिल्हा परिषद? उत्तर आहे प्रांतिक विधानसभा. संविधान सभा मागणीची मूळ प्रेरणा काय होती? ए, स्वनिर्णयाचा अधिकार, बी, व्यापार स्वातंत्र्य, सी, प्रशासनिक सुधारणा का डी न्यायालय पुनर्रचना? याचं उत्तर ए, स्वनिर्णयाचा अधिकार. संविधान सभा मागणीचा प्रमुख राजकीय उद्देश काय होता? ए, भारतीयांनी स्वतः संविधान तयार करणे, बी, ब्रिटिश कायदा लागू ठेवणे, सी, प्रांतांचे विभाजन, डी, राष्ट्रपती निवड? याचं उत्तर आहे भारतीयांनी स्वतः संविधान तयार करणे. 1934च्या काँग्रेस ठरावात संविधान सभा कोणत्या स्वरूपाची अपेक्षित होती? ए, भारतीयांनी निवडलेली सार्वभौम सभा, बी, ब्रिटिश नियुक्त सभा, सी, फक्त संस्थान प्रतिनिधी, डी, न्यायालय आधारित? याचं उत्तर आहे ए, भारतीयांनी निवडलेली सार्वभौम सभा. हे बघा मित्रांनो, काय क्वालिटीचे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे हे तुम्हाला राज्यसेवेपासून खाली म्हणजे ग्रुप बी, ग्रुप सी असू द्या, सरळ सेवा असू द्या, तलाठी भरती, कुठल्याही एक्झामसाठी हे लागणारच आहे. कारण की फॅक्ट्स आपण ते कुठल्याही एक्झाम असू द्या, ते फॅक्ट्स एक्झॅक्ट तुम्हाला माहितच पाहिजे, बरोबर आहे. आता एखाद्याची सदस्य संख्या 3 आहे का 4 आहे हे एक्झॅक्ट माहित असेल तर तुम्ही ऑन द स्पॉट तिथं एक्झॅक्ट आन्सर बरोबर देऊ शकताय. त्यामुळे ह्याच्यात काही वेगळं नाहीच आहे. ओके. संविधान सभेच्या मागणीला कोणता दर्जा हवा होता? ए, वैधानिक, बी, सल्लागार, सी, सार्वभौम का डी, व्यापारिक? तर उत्तर आहे सार्वभौम. संविधान सभा प्रत्यक्षात स्थापन करण्याचा मार्ग कोणता होता? ए, थेट मतदान, बी, अप्रत्यक्ष निवडणूक, सी, जनमत संग्रह, डी, लष्करी आदेश? याचं उत्तर आहे बी, अप्रत्यक्ष निवडणूक. संस्थानांचे प्रतिनिधी संविधान सभेत कसे सामील झालेले आहेत? ए, थेट निवडणूक, बी, प्रौढ मतदान, सी, राजांनी नामनिर्देशन का डी, ब्रिटिशांनी नियुक्त केलेले? याचं उत्तर आहे सी, राजांनी नामनिर्देशन केलेलं आहे. संविधान सभेची मागणी संयुक्त भारतासाठी महत्वाची का होती? ए, सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून, बी, फक्त काँग्रेस वर्चस्वासाठी, सी, फक्त मुस्लिम प्रतिनिधित्वासाठी का डी, व्यापार धोरणासाठी? याचं उत्तर आहे सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून. संविधान सभा मागणीचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या नेत्याच्या नेतृत्वात दिसला? ऑप्शन्स आहेत ए, सरदार पटेल, बी, सुभाषचंद्र बोस, सी, पंडित जवाहरलाल नेहरू का डी, मौलाना आझाद? याचं उत्तर आहे सी, पंडित नेहरू. भारताचे संविधान भारतीयांनीच बनवावे हा आग्रह कोणत्या मागणीचा केंद्रबिंदू होता? ए, भारत छोडो, बी, खिलाफत, सी, संविधान सभा मागणी का डी, असहकार? याचं उत्तर आहे सी, संविधान सभा मागणी. संविधान सभा मागणी कोणत्या अधिकाराचे प्रतीक होते? ए, कंपनी राज समाप्ती, बी, भारतीय सार्वभौमत्वाचा दावा, सी, लष्करी नियंत्रण का डी, न्यायालय नियंत्रण? याचं उत्तर आहे भारतीय सार्वभौमत्वाचा दावा. 1946 मध्ये संविधान सभा निर्मिती निश्चित होण्यामागील मुख्य कारण काय? तर ए, मुस्लिम लीगचा विजय, बी, काँग्रेसचा प्रांतिक विधानसभात मोठा विजय, सी, ब्रिटिश आदेश का डी, सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप? याचं उत्तर आहे बी, काँग्रेसचा प्रांतिक विधानसभेत मोठा विजय झालेला आहे. संविधान सभा मागणीमध्ये मुख्य विरोध कोणाचा होता? तर ए, शीख नेते, बी, मुस्लिम लीग, सी, गांधीजी का डी, नेहरू? तर मुस्लिम लीगचा सुरुवातीला संविधान सभा मागणीमध्ये विरोध होता. संविधान सभा मागणीचा संबंध सर्वाधिक कोणत्या मूल्याशी होता? ए, राजेशाही, बी, लोकशाही प्रतिनिधित्व, सी, लष्करशाही का डी, व्यापार? तर लोकशाही प्रतिनिधित्व. संविधान सभा मागणीची पूर्तता प्रत्यक्षात कधी शक्य झालेली? ए, 1947, बी, 1946, सी, 1950 का डी, 1942? याचं उत्तर आहे 1946 रोजी. संविधान सभा मागणीच्या काळात काँग्रेसची भूमिका काय होती? ए, पाठिंबा, बी, विरोध, सी, तटस्थ, डी, ब्रिटिश समर्थन? याचं उत्तर आहे पाठिंबा.
1934च्या मागणीत महिलांच्या सहभागाचा उल्लेख मुख्य होता का? ए होय, बी नाही, सी अंशतः, डी फक्त मतदानासाठी. उत्तर नव्हता. संविधान सभा मागणीने कोणता मार्ग पुढे आणलेला आहे? ए भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया, बी व्यापार सुधारणा, सी न्यायालय सुधारणा आणि डी लष्करी पुनर्रचना. याचं उत्तर आहे भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया. मुस्लिम लीगने बहिष्कार टाकल्याने पुढे काय झालेलं आहे? ऑप्शन ए संविधान निर्मिती थांबली, बी पाकिस्तान निर्मितीची प्रक्रिया वेगळी सुरू झाली, सी ब्रिटिश सत्ता वाढली का डी काँग्रेसने मागणी मागे घेतलेली. याचं उत्तर आहे बी पाकिस्तान निर्मितीची प्रक्रिया वेगळी सुरू झाली. क्रिप्स मिशनचा प्रस्ताव कोणत्या निवडीवर आधारित होता? ऑप्शन ए ब्रिटिश संसद, बी प्रांतिक विधानसभा, सी थेट जनता का डी लॉटरीद्वारे. याचं उत्तर आहे प्रांतिक विधानसभा. संविधान सभा मागणीचे स्वरूप कोणते होते? ए आर्थिक, बी राजकीय राष्ट्रवादी, सी न्यायिक का डी व्यापारिक. याचं उत्तर आहे बी राजकीय राष्ट्रवादी. संविधान सभा मागणीचा अंतिम विजय कोणता? ए गोलमेज परिषद, बी संविधान सभा स्थापना झाली, सी 1935 कायदा लागू झाला का डी व्यापार नियंत्रण. याचं उत्तर आहे संविधान सभा स्थापन झालेली. 1946च्या प्रक्रियेत संविधान सभा सदस्यांची निवड कोणत्या तत्वावर झालेली? ए क्षेत्रफळ, बी लोकसंख्या प्रमाण, सी कर प्रमाण का डी लष्करी शक्ती. ओके, तर ह्याचं उत्तर आहे लोकसंख्या प्रमाण. ब्रिटिशांनी संविधान सभा गंभीरपणे मान्य करण्याची चर्चा कधी केलेली? 1926, बी 1935, सी 1942 का डी 1946. याचं उत्तर आहे 1942 पासून. संविधान सभा मागणीचा थेट परिणाम काय नव्हता? ए संविधान निर्मिती, बी फाळणी व्यवस्थापन, सी राष्ट्रपती निवड का डी व्यापार समाप्ती. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती निवड. हा परिणाम नव्हता संविधान सभा मागणीचा. संविधान सभा मागणीचा संबंध कोणत्या प्रक्रियेला जोडला गेलेला आहे? ए संविधान मसुदा, बी प्रांत विभाजन, सी व्यापार सुधार का डी न्यायालय सुधार. याचं उत्तर आहे ए संविधान मसुदा. संविधान सभा मागणीमध्ये संस्थानांचे पूर्ण नियंत्रण अपेक्षित होते का? याचं उत्तर आहे ए. ऑप्शन आहेत ए होय, बी नाही, सी अंशतः का डी फक्त नामनिर्देशन. याचं उत्तर आहे बी नाही. संविधान सभा मागणीला मुख्य आधार काय होता? ए जनतेचे प्रतिनिधित्व, बी व्हाईसरॉय आदेश, सी कंपनी शासन का डी ब्रिटिश संसद. याचं उत्तर आहे ए जनतेचे प्रतिनिधित्व. संविधान सभा मागणी कोणत्या चळवळीचा वैचारिक विजय मानली जाते? ऑप्शन आहेत ए समाजवादी चळवळ, बी भारतीय स्वातंत्र्य चळवळ, सी संस्थान चळवळ का डी जहालवादी चळवळ. याचं उत्तर आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळ. तर थँक्यू फ्रेंड्स. अशा प्रकारे आपण पूर्ण ही जी MCQ ची लेक्चर सिरीज आहे ते आपण कंप्लीट करणार आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर मला नक्की कळवा, कमेंट करा त्या म्हणजे तसं. आणि एखादं तुम्हाला वाटलंय बाबा या क्वेश्चनचा आन्सर मध्ये मला डाऊट आहे तरी तसंही कळवा, आपण त्याच्यावर विचार करू आणि मी तुम्हाला तिथे रिप्लाय करेल. ओके, तर तुम्हाला आवडत असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके फ्रेंड्स, तर थांबूयात आपण आज इथं. Please like, comment, share and subscribe.